स्टार वन महाराष्ट्र न्यूज बातमी लावणे काम नाही, बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे। जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ स्टार वन महाराष्ट्र न्यूज। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। कोपरगाव येथील अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा, 2 आरोपी ताब्यात, 21 गॅस टाक्या, एक 4 चाकी वाहनासह तब्बल 4,66,140 रुपयाचा मुद्देमाल जप्त। डीवायएसपी संदीप मेटके यांच्या पथकाची कारवाई। आज दिनांक 30/12/2023 रोजी डीवायएसपी संदीप मेटके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कोपरगाव येथील साई कॉर्नर जवळ नगरपालिकेच्या गाळ्यामध्ये साई गंगा मोटर गॅरेजमध्ये मनोज गिरमे हा इसम 4 चाकी वाहनामध्ये अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग करत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने कोपरगाव येथील तहसीलदार यांना कळून संयुक्त कारवाई करण्याकरिता माहिती दिली असता त्यांनी तहसील कार्यालय येथील पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे यांना संयुक्त कारवाई करण्याकरिता पाठवले। त्यावर सदर ठिकाणी पथकातील पोलीस अंमलदार पाठवून पंचासमक्ष छापा टाकून 2 4 चाकी वाहनांसह गॅस सिलेंडर भरण्याचे रिफिलिंग मशीन, 19 घरगुती गॅस टाक्या तसेच 2 कमर्शियल गॅस टाक्या जप्त करण्यात आल्या। तसेच मनोज चंद्रकांत किरमे वर्ष 43 राहणार खडकी रोड तालुका कोपरगाव, अल्ताफ बाबू शेख वर्ष 48 राहणार मनमाड तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या आरोपितांना ताब्यात घेण्यात आले। आरोपींच्या ताब्यातून 4 चाकी वाहने, गॅस टाक्या, मशीन असा एकूण 4,66,140 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3(7) आणि भारतीय दंड संहिता 1860 कलम 285 अंतर्गत पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। या कारवाईमुळे कोपरगाव तालुका परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले। सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मेटके, पीआय प्रदीप देशमुख, पीएसआय भरत दाते, पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे, इरफान शेख, अशोक शिंदे, श्याम जाधव, गणेश काकडे, तावरे, ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र आसने, अहमदनगर, कोपरगाव।